करण्याचा राग आहे. आयुष्य व्यतीत केले तुम्ही शोषित वंचित मूलभूत हक्कांसाठी. सतत झटत राहिला तुम्ही समाज उद्धारासाठी. आधुनिक भारत घडविणारे तुम्ही घटनाधिपती. जयंती निमित्त या महामानवाला वंदन करते कोटी कोटी, वंदन करते कोटी. जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, विश्वातील सर्वोत्तम संविधान लिहून प्रत्येकाला प्रगतीचा वाटा खुले करून देणारे घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांचा हुंकार क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीची भगदत्ती मशाल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी इतिहासामध्ये क्रांती केली, एक नवीन विचार पेरला, त्या सर्व क्रांतिकारी महामातांना आणि महामानवांना विनम्र अभिवादन व समोर उपस्थित सर्व भीम सैनिकांना आणि भीम कन्यांना माझा कडक निळा भडक क्रांतिकारी जय हो. कि कुछ कर गुजर गए हो भीमराय थे, दुनिया को जगाने वाले भी भीमराय थे. अरे हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है, लेकिन इतिहास को बनाने वाले भी भीमराय थे, लेकिन इतिहास को बनाने वाले भी भीमराय थे. मित्रांनो, आपल्या भारतात अनेक महान नेते होऊन गेले. प्रत्येकाने आपल्या देशासाठी अमूल्य योगदान दिलं. तरीही त्या सर्वांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे अत्यंत आवडते युग पुरुष आहेत. या युग पुरुषाला विनम्र अभिवादन करते व मी पठ्यरीतिका माझ्या भाषणास सुरुवात करते. तर माझ्या भाषणाचा विषय आहे कोण होते बाबासाहेब. मित्रांनो, आंबेडकरांच्या चारित्र्याचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्यांनी आपल्याला खऱ्या राष्ट्रप्रेमाची जाणीव करून दिली. जातीभेद, धर्मभेद हे सर्व भेदभाव मिटवून त्यांनी समतावादी भारत साकारला पाहिजे. आपण जाती धर्माचे गर्व बाळगण्यापेक्षा राष्ट्राभिमानी झालो पाहिजे हे त्यांचे प्रखर विचार मनाला भावतात. म्हणून ते मला आवडतात. कि भीम की तारीफ करूं कैसे मेरे शब्दों में इतना जोर नहीं. भीम की तारीफ करूं कैसे मेरे शब्दों में इतना जोर नहीं. सारी दुनिया में जाकर ढूंढ लेना मेरे बाबा साहब जैसा कोई और नहीं. मेरे बाबा साहब जैसा कोई और नहीं. मित्रांनो, जेव्हा इथला विकलांग समाज तेजहीन झाला होता, जीवमात्रातल्या जगदीश्वराला, जनतेतल्या जनार्दनाला, सर्वांमधल्या सर्वेश्वराला तो विसरून गेला होता. मोडकळीत आलेल्या वर्णव्यवस्थेच्या वाड्यावरती जातीयतेची चूल मांडून कधीच न पावणाऱ्या देवासाठी नैवेद्य बनवण्यात तो घडून गेला होता. अशा वेळी स्वतःच्या छातीवर घाव घेत समाजाच्या उद्धारासाठी, समाजाच्या परिवर्तनासाठी सातत्यानं घाव घेण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातीमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं या कालचक्राला कलांटी दिली गेली पाहिजे. कारण हे जातीयतेचं कालचक्र जर असंच फिरत राहिलं ना तर दीनदलितांच्या गळ्यातली मडकी, कमरेच्या डहाळ्या आणि गाव कुसाबाहेरचं जिना तसंच राहील. वैधव्याच्या नरकात कितीपत पडलेल्या मुलीचं केशवण घडतच राहील. आत्महत्येच्या खाईत त्यांना स्वतःच्या जीवाचा जोहार करावा लागेल. श्रीमंतांना भुके कंगाल होऊन भीक मागावी लागेल. कामगारांना मुनिमान पुढे उभे राहून चापकांचा मान खावा लागेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या कालचक्राला स्वतःच्या आयुष्यावरती घाव झेलत असताना सुद्धा परिवर्तन करण्याचं काम या कालचक्राच्या माध्यमातून कार्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणून म्हणतात ना की दुनिया में इस तरह से कोई विद्वान नहीं हुआ. ईमानदारी तो बहुत हुई लेकिन ईमान नहीं हुआ. ईमानदारी तो बहुत हुई लेकिन ईमान नहीं हुआ. वैसे तो मसीहा बहुत है हिंदू में, वैसे तो मसीहा बहुत है हिंदू में, लेकिन अम्बेडकर जैसा कोई महान नहीं हुआ. लेकिन अम्बेडकर जैसा कोई महान नहीं हुआ. मित्रांनो, इयत्ता 5वीच्या वर्गात शिकणाऱ्या बाबासाहेबांना लहानपणी भीमा नावाने हाक मारायचे. भीमा नावाचा हे पोरग उमऱ्याच्या बाहेर बसून शाळेत शिक्षणासह धडे घ्यायचं. सवर्णाची पोरं वर्गात उमऱ्याच्या आत बसायची. एके दिवशी निरीक्षणासाठी इंग्रज अधिकारी शाळेत आले आणि शाळेत आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी वर्गाच्या आत बसलेल्या सगळ्या पोराला प्रश्न विचारायला सुरुवात केली. वर्गाच्या आत बसलेल्या सवर्णाच्या एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर येईनाच झालं. अधिकाऱ्यांची नामुष्की होती. अधिकारी शांत झाले आणि शांत झालेल्या अधिकाऱ्यांनी भीमाला पुन्हा दुसरा प्रश्न विचारला आणि म्हणाले, बाळा, सगळ्या प्रश्नाची उत्तर तू देतेस, मात्र उमऱ्याच्या बाहेर का बसलास? त्यावेळी
त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, अर्थात त्यावेळचे भीमा अधिकाऱ्यांना सांगतात, साहेब, आकाशातून उडणाऱ्या पक्ष्यांचा सावलीचा विटाळ या देशातल्या जमिनीला होत नाही, तळ्यावरती जाऊन पाणी पिणाऱ्या जनावरांचा, कुत्र्या मांजरांचा विटाळ मात्र त्या पाण्याला होत नाही. मात्र या देशातल्या लोकांना, या देशातल्या व्यवस्थेला आमच्यासारख्या दीनदलितांचा विटाळ होता, म्हणून आम्हाला उमऱ्याच्या बाहेर बसावं लागतं. अधिकाऱ्यांची नामुष्की होती. अधिकारी शांत झाले आणि शांत झालेल्या अधिकाऱ्यांनी भीमाला पुन्हा दुसरा प्रश्न विचारला आणि म्हणाले, सांग भीमा, सगळ्यात शेवटी एकच प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर दे. अधिकारी म्हणाले, सांग भीमा, या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता? भीमानं मान खाली घातली, डोळ्यात टचकन पाणी आलं आणि भीमानं उत्तर दिलं, साहेब, पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता हे मला माहित नाही, मात्र माझ्यासाठी वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पाण्याचा माठ हा सगळ्यात दूरचा ग्रह आहे. वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावण्याचा अधिकार ज्या बाबासाहेब आंबेडकरांना नव्हता, त्या भीमराव रामजी आंबेडकर अर्थात तुमच्या माझ्या बापानं या देशाचं संविधान लिहून तुमचे माझे हात दिल्लीच्या तख्तालाही खेचून खाली आणता येईल एवढं सामर्थ्य तुमच्या माझ्या मनगटात निर्माण करण्याचं काम केलं होतं. म्हणून त्या बाबासाहेब आंबेडकरांप्रती इलाही समदार असे लिहितात की गतिमिराची चिरून छाती दिली सकेरणे बाबा, माणूस बंधू दिले आम्हा, आम्ही शिकलो जगणे बाबा. दिलीस दृष्टी नवीन सृष्टी अनसौख्याची वृष्टी, दिलीस दृष्टी नवीन सृष्टी अनसौख्याची वृष्टी, तुझ्यामुळे मी सबल झालो शिकलो हसणे बाबा, तुझ्यामुळे मी सबल झालो शिकलो हसणे बाबा. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक कार्य केले, जसे की चवदार तळ्याचा सत्याग्रह. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कशासाठी केला? तर चवदार तळ्याचं पाणी पिण्यासाठी. माझ्या पाठीमागे किती लोक आहेत ते दाखवण्यासाठी मुळीच नाही, तर हा सत्याग्रह केला आपल्या मूलभूत अधिकारांना मिळवण्यासाठी. बाबासाहेब म्हणाले, जिथं गुरंढोरं पाणी पितात, कुत्रं मांजरं पाणी पितात, तिथं मात्र माणसानं पाणी पिण्याचा अधिकार नाही. आम्हीही मानव आहोत, आम्हालाही माणसासारखा जगण्याचा अधिकार आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते व शेवटी जाता जाता एवढेच बोलते ना राम ने कुछ दिया है ना कृष्ण ने कुछ दिया है, ना राम ने कुछ दिया है ना कृष्ण ने कुछ दिया है, हमको जो भी कुछ दिया है वो बाबा साहब आपके संविधान ने दिया है, हमको जो भी कुछ दिया है वो बाबा साहब आपके संविधान ने दिया है. पूछते क्यों हो उनको जिन्होंने तुम्हारा शोषण किया है, पूछते क्यों हो उनको जिन्होंने तुम्हारा शोषण किया है, पूछते क्यों नहीं उनको जिन्होंने तुम्हें जीने का अधिकार दिया है. पूछना है तो बेशक पूछो, लेकिन उनको जिन्होंने तुम्हारे लिए संघर्ष किया है, जय हिंद, जय भारत. धन्यवाद.